ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गेस्ट म्हणजेच पाहुण्यांना अतिथी देवो भव अशा नावाने उच्चारलं जाते. म्हणजेच घरात येणारा पाहुणा किंवा आमंत्रित व्यक्ती हा एका देवासारखा असतो आणि म्हणूनच आपण त्या व्यक्तीचे स्वागत करत असतो. आपण प्रथम त्या व्यक्तीला वेलकम करत असतो. असं कधी झालं आहे का की एखादा पाहुणा आपल्या घरी आलेला आहे आणि आपण सर्वजण रूम मध्ये पळालेलो आहोत? नाही. तर प्रथम आपण त्या पाहुण्याचं पाहुणचार करतो, त्याला घरामध्ये आतमध्ये घेतो, त्याला बसवितो, त्याला पाणी किंवा काय पाहिजे ते विचारतो आणि त्यांच्या बरोबर बसवत आपण गप्पा गोष्टी करत असतो. परंतु जर अशी वेळ आली की त्या पाहुण्यांचं ऐकण्यासाठी घरात कोणीच नसेल आणि सर्वजण पळून गेले, तर नक्कीच त्या व्यक्तीचं इन्सल्ट होत असते. त्या व्यक्तीचं वेलकम योग्य प्रकारे केलं जात नाही किंवा त्या व्यक्तीला त्या घरामध्ये एका स्ट्रेंजर अनोळखीपणाचा अनुभव येत असतो. आणि अशाच प्रकारचा पाहुणचार आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये ऐकत आहोत, जेथे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या अगदी जवळच्या असणाऱ्या एका कुटुंबाला भेट देत आहे. ते कुटुंब का जवळचं होतं त्याला कारण आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या व्यक्तीला मरणातून जिवंत केलेलं होतं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं त्या कुटुंबावरती विशेष प्रेम होतं, कारण त्यांचा परमेश्वरावरती अगदी दृढ विश्वास होता. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्त मार्था, मेरी आणि लाजरस यांच्या कुटुंबाला भेट देत आहे आणि घरात गेल्यानंतर या तिघांचे धांदल उडत आहे. परंतु मेरी मात्र प्रभू येशूला बसविते, त्याच्या पायथ्याशी ती बसते आणि प्रभू येशूचे विचार ऐकत असते. उलट तिची बहीण मार्था किचन मध्ये जाते आणि वेगवेगळे पक्वान बनवण्यामध्ये व्यस्त असते. परंतु असं सांगतात की माणसामध्ये कधी ना कधी वैमनस्याची भावना निर्माण होत असते, द्वेषाची भावना निर्माण होत असते आणि म्हणून मार्थाला कदाचित हे आवडत नाही, कारण घराचा संपूर्ण बोजा तिच्यावरती पडत आहे, कामाचा लोड तिच्यावरती पडत आहे आणि म्हणूनच ती मुद्दाम प्रभू येशूला कंप्लेंट करत आहे की पहा, माझी बहीण फक्त बसलेली आहे, काहीच कार्य करत नाही आणि सर्व कामाचा ओझा तिने माझ्यावरती टाकलेला आहे. ऍक्च्युली मार्थाला प्रभू येशू ख्रिस्ताला कंप्लेंट करण्याची गरज नव्हती. कदाचित तिने आपला भाऊ लाजरसला बोलून तो निरोप तिने मेरीला दिला असता, परंतु ती स्वतः डायरेक्ट प्रभू येशू ख्रिस्ताकडे कंप्लेंट करत आहे. याचा अर्थ असाच की मार्थाला खरोखर कामाचा बोजा नव्हता, तर दोघांमध्ये अचानक द्वेषाची भावना निर्माण झाली. आणि मनुष्याचा स्वभाव असाच असतो, जेव्हा एका व्यक्तीला जास्त अटेन्शन दिलं जाते आणि दुसऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं जाते, तेव्हा मात्र ही द्वेषाची भावना निर्माण होते. परंतु प्रभू येशू ख्रिस्त या दोघांमधला मार्ग काढत आहे व प्रभू येशू ख्रिस्त सांगत की मार्था मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी चिंता करत आहे. या क्षणाला तुला एकाच गोष्टीची गरज आहे किंवा तुम्हा तिघांना एकाच गोष्टीची गरज आहे आणि ती गोष्ट म्हणजेच माझं वचन ऐकणे किंवा मी जे सांगत आहे ते तुम्ही ऐकणे फार गरजेचं आहे. मला तुम्ही जेवण नंतर देऊ शकतात, परंतु जे शब्द मी तुम्हाला सांगणार आहे ते परत तुम्हाला मिळणार नाही. आणि या क्षणाला तुझी बहीण मरिया किंवा मेरी हिने जो वाटा उचललेला आहे तो चांगला आहे. प्रभू येशू कधीच सांगितलं नाही तो अतिउत्तम आहे, तुझ्यापेक्षा चांगला आहे. नाही, प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे तो चांगला आहे. म्हणजेच मार्थाचा वाटा किंवा मार्थाचं कार्य वाईट नव्हतं, ते देखील चांगलं होतं. परंतु कम्पेअर टू मार्था, प्रभू येशू ख्रिस्ताला काय गरज होती की कुठली तरी व्यक्ती त्याच्या बाजूला त्या क्षणाला हवी होती, त्याचा शब्द ऐकण्यासाठी. आणि त्याला बोलतात खरा पाहुणचार. जेव्हा पाहुण्यांना आपण प्रथम आतमध्ये घेतो, त्यांच्या बरोबर आपण बसतो, त्यांची विचारपूस करतो आणि मग त्यांना खायला देतो. ते मार्थाने केलं नाही, परंतु मरियेने केलं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे
मेरी हॅज चोजन बेटर पार्ट, की पवित्र मरियेने चांगला वाटा निवडलेला आहे. माझ्या प्रिय भाविकांनो, आपल्या देखील जीवनामध्ये आपण कुठला वाटा निवडावा हे आपण स्वतःच्या सजग विवेक बुद्धीला विचारलं पाहिजे. ते ज्ञान, ती बुद्धी आपल्याकडे दिलेली आहे की खरोखरच आपण जो मार्ग निवडत आहोत ती योग्य आहे किंवा अयोग्य आहे, किंवा त्या टाइमापुरता मर्यादित किंवा महत्वाचं आहे हे आपण तपासून पाहायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण पवित्र आत्म्याचं दान मागितलं पाहिजे. कारण जीवनामध्ये अशा प्रकारची गोष्टी आपल्या जीवनामध्ये नेहमी सतत येत असतात. जेव्हा आपण गोंधळून जातो, जेव्हा प्रथम प्राधान्य कशाला जायचं हे आपल्याला कळत नाही, आणि त्या क्षणाला आपल्याला मेरीसारखं रोल करणे किंवा मेरीने जो वाटा निवडलेला आहे तो वाटा आपण निवडणे गरजेचं असतं. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानातून आपण मेरीकडून स्फूर्ती घेऊया, प्रभू येशूचं वचन आठवूया की वी मस्ट टेक अ बेटर पार्ट. म्हणजेच आपण जीवनामध्ये योग्य त्या व्यक्तीला, योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या वस्तूला स्थान द्यायला हवं, आणि तेव्हाच आपण आपल्या जीवनातील मार्ग, योग्य ते पर्याय निवडू शकतो आणि योग्य त्या मार्गावरती मार्गक्रमण करू शकतो. आज पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मागूया. पवित्र आत्म्याने आपल्याला योग्य ज्ञान द्यावं, योग्य वाटा निवडण्यासाठी, योग्य मार्ग निवडण्यासाठी, आणि नक्कीच पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्याला लाभेल व तो आपल्याला नक्कीच कृपा व शक्ती देईल.